नमस्कार मंडळी. आता कर्नाटकात पोहोचल्या मामीनं कन्नडमध्ये देवांची नावं लिहिलेली वाचलीत की. खरं नावं पहिल्यांदाच ऐकल्या मग सगळी शाळेतल्या गणितासारखं डोक्याच्या वरनच गेली तो. पण मी तुम्हाला म्हणलं होतं की मी इचलकरंजीला एका कारणासाठी आलतो. आता ती हीच आहे, कारण की मम्मी त्यांच्या काकूला कधीच भेटली नव्हती. म्हणजे त्यांना काका काकू आहेत ही सुद्धा माहित नव्हतं. आता ती लई मोठी स्टोरी आहे, पण त्यांना समजले आपल्याला काका काकू आहेत आणि केरूला कुलदैवत आहे म्हणल्यावर त्यांनी सगळ्यांनी भेटायचं ठरवलं की. पण शेवटी देवांची नावं तरी काही घ्यायला आली नाहीत मला, म्हणून सगळ्यांना आपलं पाया पडतं ओम नमः शिवाय राधे कृष्ण म्हणलं, कारण की शेवटी सगळी त्यांचीच रूप आहेत. मम्मीनं त्यांच्या काकूला आणि बहिणीला भेटल्या पाया बिया पडून घेतलं आणि इकडं आपली आई तिच्या जावला पहिल्यांदाच भेटत होती. खरं या शाण्याने येताना दही घेऊन यायला सांगितलं होतं, ती घेऊनच आली नाहीत, त्यामुळे आणि परत आणाय गेलो. खरं ही खेडेगाव असल्यामुळे लवकर काय मिळत नव्हतं. शेवटी पाक कमानीच्या बाहेर गेल्यावर मग मिळालं आणि मग आल्यावर जेवणाचा कार्यक्रम चालू झाला की. खरं साईडला चिंचेचं झाड होतं, ते आजोबांनी चिंच घेतली आणि मी म्हणलं कितीला देणार, तर म्हणते तुम्हाला पुरा घर चला जाएगा इसमें. आता घर देताना आपलं द्यायचं नाही, शेजाऱ्याचं द्यायचं. परत मग जेवणाचा कार्यक्रम आटपला, पण ही डोकं कसलं चालले बघा की. तेलाच्या पिशव्या आणि मिठाची पुडी कुठं ठेवल्या.